शिकू द्यायचं नाही, नुसत्या गप्पा मारायचा, याचा आमदार पहा, त्याचा आमदार पहा, त्याला दम दे, याला दम दे, तुला पाहतो, तू काय करतो, तू कसा निवडून येतो. अरे खायला कसा निवडून येतो, ये नागपुरात मी सांगतो कसा निवडून येतो. काही दिवसांपूर्वी मीही एक मांडणी केली होती. 10 वर्ष मोदींनी त्यांच्या सरकारमध्ये SC ST साठी जो घटनात्मक निधीची तरतूद करायची असते ती केली नाही आणि ती रक्कम 5.5 लाख कोटी रुपये आहे. तर इतके गंभीर प्रश्न देशाच्या व्यवस्थेत, देशाच्या लोकशाही मूल्यांमध्ये अडथळे आणून असं जर केलं जात असेल तर अनेक भाजपला पाठिंबा दिलेले माणसंही माझ्यासारखी की त्यात एक गांभीर्य आपल्याला ठेवायला लागतं की आपल्याला ही या स्वरूपाची राजकीय आणि सामाजिक व्यवस्था नको आहे. पुण्याचा विचार करता झाला काही भाजपचे पदाधिकारी, म्हणजे मी राज्यातला पण दौरा आता नुकताच करून आलो, दिल्लीत होतो. अनेक लोक अस्वस्थ आहेत, ते बोलू शकत नाहीत. माझ्यासारखाच माणूस आता आपल्या पत्रकारितेच्या क्षेत्रातूनच आलोमुळं त्यामुळं ते जे काही आपण कव्हर करतो पाहतो खूप अस्वस्थ याच्यासाठी आहेत आणि त्यांनी म्हणजे मी बोलतो मला बोलावं असं त्यांचाही बहुधा आग्रह दिसतोय. पुण्याची लोकसभेची उमेदवारी गिरीश बापट यांना मागच्या वेळी ज्यावेळेस जाहीर झाली त्यावेळेस वैयक्तिकदृष्ट्या मुरलीधरजी माझे मित्र आहेत होते, पण त्यांना त्याचा खूप राग आला आणि प्रचार प्रमुख म्हणून काम त्यांच्याकडे सोपवलेलं असतानाही ते सिंगापूरला हॉलिडेला निघून गेले. याचं बापट साहेबांना मनस्वी खूप दुःख झालं होतं. त्यांनी काय पद्धतीने प्रचार आम्ही सगळा आकलन केला हे याची काही सगळी गोष्ट आम्ही सांगू नाही शकत. तत्कालीन शहराध्यक्षही या प्रचारापासून खूप दूर होते. ती अस्वस्थता पार्टी प्रथम व्यक्ती प्रथम अशा स्वरूपाची झाली आहे. त्यामुळंच मोदींच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस हा पक्ष आणि सरकारची जी बाजू मांडली जाते, पक्षाच्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये जी अस्वस्थता आहे ती मी तुम्हाला त्या पद्धतीने बोलून दाखवतोय. पुण्या शहराचे जे काही विकासाचे मुद्दे आहेत, बापट साहेब आम्ही खूप वेगवेगळ्या दृष्टीने काम केलं. एक उदाहरण फक्त सांगून आपल्याला तो स्पष्ट जास्त होईल असं मला वाटतं. मुरलीधरजी महापौर असताना बालगंधर्वचा विकास करायचा निर्णय त्यांनी घेतला. काही 100-150 कोटी रुपये त्याला लागण्याची व्यवस्था आणि त्यात तरतूद करण्याचा प्रयत्न झाला. पण बापट साहेबांचा निर्णय त्यात असा होता की ही खूप जुनी आणि ऐतिहासिक वास्तू आहे, अशा स्वरूपाची कामं पुण्यात झाली नाही पाहिजेत. ती तशी करायला लागलो आपण तर निधीच्या दृष्टिकोनातून किंवा काही काम किंवा काय वेगळे दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण जर अशा गोष्टी उभ्या करत शकू तर पुण्याचा विकास अशा पद्धतीने पुढे जाणार नाही. आपण ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या वास्तू पण तोडून असं करणार असू तर. परवाच्या दिवशी स्वतःच्याच प्रचाराला ते जाऊ शकले नाहीत कारण पुण्याची वाहतूक ही सगळ्यात क्रुशल मुद्दा आहे आणि तो यांना सोडवता येणार नाही. आम्ही काही सोडवायचा प्रयत्न केला, त्यातले आता जे महत्त्वाचे एलिमेंट्स आहेत ते दूर करायला मला असं वाटत नाही की भाजपच्या शहरातल्या कुठल्याही नेत्याचा तो आवाका आहे, त्यांना ती समज आहे की हे प्रश्न कसे सोडवायचे. एक सोडवायला प्रयत्न करतात तर दुसरा उभा करतात. नळ स्टॉप चौकाचं उदाहरण असं आहे की जिथं सुरळीत वाहतूक पूर्वीपेक्षा आत्ता व्हायनं अपेक्षित होतं त्या पुलामुळं, तर चौकात ट्रॅफिक आणून आपण सोडतो. अशा प्रकारचे सगळे कोट्यवधी रुपये खर्च करून हे सगळे पुणे शहरातल्या जनतेचे पैसे, जनतेचा निधी आहे आणि ह्याचं जर प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन आपल्याला जमत नसेल तर याचा अर्थ असा आहे की पुढच्या काळात आपण मतदार म्हणून ज्या प्रतिनिधीला निवडून देणार आहोत त्याला जर त्याचं विजन नसेल, समजत नसेल, तर एक लोकशाहीने आपल्याला सगळ्यांना अधिकार दिला की आपण त्या संदर्भात बोलावं, त्याच्या संदर्भात लोकांना मतं मांडावीत. आणि पुणेकरांचे हे कराच्या रूपात जे पैसे खर्च होतात आणि ते खर्च होऊन वाया जातात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण पुण्याचा वाहतुकीचा प्रश्न चिघळला आहे, तो आता ICUच्या लेवलवर नेऊन ठेवलेला आहे. तर त्या पद्धतीने जर काम करायचं असेल तर मला असं वाटतं की 10 वर्ष सत्ता भाजपकडे होती, भाजपने ती प्रश्न मिटवण्यासाठी करायच्या ऐवजी प्रश्न वाढलेत. तेव्हा जो अजेंड्याचा जो सगळे जे काही मला हे दिसलेले आहेत प्रगतीपथावर जाणं पुणे शक्य नाही. आता मला असं वाटतं की सिरियसली पाहायला असायला लागेल की पुण्यातनं लोक आता
घरदारं सोडून दुसऱ्या शहरांमध्ये जातील की काय, अशी परिस्थिती आहे. आसपासच्या परिसरात जे लोक राहतात, नवीन गावं आपण घेतली, त्याच्यात त्यांना पाणी मिळत नाही, रस्ता नाही आहे, औषधाच्या उपचारांची सोय नाही आहे. तर हे जे महत्त्वाचं आपलं काम होतं महापालिका म्हणून सांभाळताना, 100 नगरसेवक असतानाही त्यांना ते जमलेलं नाही. आणि दुर्दैवाने आपण जर भाजपला मध्य आणि 400 आकडा आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान करायचे या भावनेच्या भरात आणि त्या लाटेत आपण जर करणार असू, तर ते मला असं वाटतं की पुणेकरांची फार मोठी चूक होईल. भाजपच्या आणि त्याच्या संघटनांच्या संदर्भातलेही काही कार्यकर्ते मला येऊन भेटले की हे गंभीर आहे. त्यांनी जो एक महत्त्वाचा आणखी दुसरा मुद्दा, त्यांची अस्वस्थता मांडली, मी माझ्या शब्दात मांडतो की ज्यांनी भाजपच्या कार्यालयावर हल्ला केला त्यांनाच भाजपने आता उमेदवारी दिली. किती दुःखदायक आहे असं त्यांचं मत पडलं. सुनील देवधर मला एकदा भेटायला आले. त्यांनी सांगितलं की हे जातीतली तेढ खूप वाढलेली आहे, या स्वरूपातलं जे काही मांडणी चालू आहे ती सगळ्यांसाठी घातक आहे. हे मी त्यांनाही सांगितलं की हे चुकीचं चाललंय. एक मुद्दा मांडून मी थांबणार आहे, मग नंतर आपण हे करू. बापट साहेबांबरोबर इतकी वर्ष काम करताना, मी त्यावेळी भाजपत प्रवेश नव्हता केला कारण मला त्याची इच्छा नव्हती, पण आता ज्या पद्धतीचे लेवलचे नेते काम करतात त्यांच्याबरोबर जी काही होती ते पाहून मला असं वाटलं की मला आता काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करणं आवश्यक आहे, म्हणून मी राजकारणात प्रवेश केला. हा मुद्दा असा आहे, 15 वर्ष बापट साहेब मी बरोबर घेऊन काम केलं. ते 25 वर्ष आमदार, 4.5-5 वर्ष खासदारकीची टर्म मिळाली, पूर्ण नाही करता आली. पण सगळ्या प्रचारात त्यांनी कसब्यातला आमदार, लोकप्रतिनिधी, मंत्री म्हणून जी काही कामं केली, लोकांकडे मतं मागायला ते गेले, त्यावेळेस त्यांनी या पूर्ण कालावधीत मलाही त्याचं कॅम्पेन करताना किंवा त्यांच्याशी बोलताना, या सगळ्या गोष्टी करताना पुणेश्वर हा मुद्दा कधी काढला नव्हता. पुणेश्वरचा मुद्दा काढून पुणे शहरातला कोणी नेता न घेता नितेश राणेंसारखा जहाल वक्तव्य करून पुण्यात तेढ निर्माण करण्याची जी काही परिस्थिती तयार केली, बापट साहेबांच्या सारखी माणसं त्यामुळे अस्वस्थ होणे स्वाभाविक गोष्ट आहे की ज्यांच्या मतदारसंघातला विषय तो कधी त्यांनी काढला नाही. आणि ह्या सगळ्या सभेचं संयोजन महापालिकेच्या दारावर अतिशय अर्वाच्य भाषेत, पोलिसांबद्दल अर्वाच्य भाषेत, अधिकाऱ्यांच्याबद्दल अर्वाच्य भाषेत आणि धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा तिथं लावून धरण्यात आला आणि त्याचं संयोजन मुरलीधर मोहोळांनी केलं. ही खूप दुःखाची गोष्ट आहे. मला असं वाटतं की पुणे हे अतिशय एकोप्याचं, मल्टी रिलिजन, मल्टी कास्ट सगळे एकत्र राहून आपल्या गोष्टी वेगवेगळ्या विसरून जाऊन चांगलं कसं पुणे पुढे नेता येईल याच्यासाठी काम करणारं ऐतिहासिक शहर आहे. या ऐतिहासिक शहराला त्याच पद्धतीने सामाजिक एकोपा राखणारा, हे मुद्दे अशा पद्धतीने जाहीर पद्धतीने लोकांमध्ये वाद पेटतील अशा स्वरूपात न करणारा लोकप्रतिनिधी असावा असं मला वाटतं. दंगेकरांच्या रूपाने फार वेगळ्या लेवलवर सगळ्या लोकांना, समाजाला घेऊन जाणारा एक उमेदवार इंडिया आघाडीने दिलाय. मला असं वाटतं की भाजपच्या अनेक कार्यकर्ते, नेत्यांच्या मनात ही इच्छा आहे की आपण चुकीच्या गोष्टी करतो आहोत, त्याला वाचा फोडावी, त्याचे शब्दरूप आपण द्यावं. म्हणून मी आज काँग्रेसचे नेते, आमचे सहकारी जुने खूप विधानमंडळापासून सुनीलजी केदार, उल्हासदादा, तर आपण सगळ्यांना माहिती आहेत, एक समंजसपणा आपल्याला करावा लागतो. आताचं वातावरण फार वैषम्य आणणार आहे आणि राजकारणात जे संवेदनशील पद्धतीने काम करणारे लोक आहेत त्यांना दुःख वाटेल अशी परिस्थिती निर्माण करणार आहे. हे दुरुस्त करण्यासाठी सगळ्यांनी बोलावं लागेल, भूमिका मांडायला लागेल. आणि त्याच दृष्टीने मी आज हे आवाहन करायला आलो की ज्यांनी बापट साहेबांना त्यांच्या उमेदवारीच्यामुळे, त्यांच्या एकूण कामामुळे विजन पुण्याचं जे होतं त्यात विरोधात काम केलंय, पुण्याचं याच्यातनं भलं होणार नाही. आपल्याला इंडिया आघाडीबरोबर आता तरी जाणं आवश्यक याच्यासाठी आहे की एक देशाला पुढे घेऊन जायचं, पुण्याचं नेतृत्व त्या पद्धतीने सर्वसमावेशक असलं पाहिजे अशी भावना आपल्याला ठेवायला लागेल. आणि भारतातलं संविधान, लोकशाही, सर्व पत्रकारांना मोकळेपणाने लिहिता बोलता हवं इथपर्यंत तिची परिस्थिती आता झाली. माझे खूप दिल्ली, मुंबईपासूनचे पत्रकार मित्र खूप वेगळ्या पातळीवर चिंता व्यक्त करतात. ही जर व्यवस्था आपल्याला कायम ठेवायची असेल तर मला असं वाटतं की सगळ्यांनी आता पुणे शहरात काँग्रेसला साथ दिली पाहिजे. धन्यवाद. सन्मान्य मानेजी आणि उल्हासदादा सोबत मी 2-3 दिवसापासून
पुण्याच्या सगळ्या मीडियासोबत बोलण्याचं बाजूला करतो म्हणतो सगळ्या राज्याचा माजी क्रीडा मंत्री नात्याने जे विचार मांडले बऱ्याच चांगल्या प्रकारे पुण्यातल्या मीडियाने त्याला उचलून धरलं, त्याबद्दल तुमचं कौतुकच स्वाभाविक आहे. मी आपल्या याच्यातून बोलून गेलोय. इट्स अ स्पोर्ट्स सिटी. स्पोर्ट्स सिटीमध्ये राज्य सरकारने तयार केलेलं 2 क्रीडा विद्यापीठ 2-2 वर्ष बंद करून ठेवतात आणि मग विकासाची परिभाषा आणि विकासावर खूप भाषण करणारी भारतीय जनता पार्टी, त्याचा समाचार या पुण्यातल्या सगळ्या वर्गांना घेतलाच पाहिजे. तर शेवटी स्पोर्ट्सच्या माध्यमातून हा राष्ट्र निर्माणाचा विषय आहे हे अजून उल्लेख करतो. काल पाऊस पडला जोरात. मला असं वाटलं आणि वर्तमानपत्रात आणि बरेचदा पुण्याचे नेते लोक जे भाषण करतात, राज्याचे वेगवेगळ्या पक्षाच्या सरकारमध्ये असलेले उपमुख्यमंत्री यांचे सभागृहामध्ये मग राज्यभर दौरे ऐकत, दौऱ्यात भाषण ऐकतो, विकास. पण काल 1-1.5 तासाचा पाऊस जो पुण्यामध्ये पडला आणि मग रस्त्याने फिरलो, तो विकास कुठं शोधू, पुण्याचा विकास कुठं शोधू असा प्रश्न आला. पावसाळा सुरू झाल्यावर काय होईल, मी त्याशी मुद्दाम पाहायलाच येईल पावसाळ्यामध्ये, तुम्हाला सगळ्यांना भेटायला येईल. त्या पत्रकार भवनापर्यंत पोहोचू शकेल का हा विचार करावाच पाहिजे, पण येईल काय झाले नक्कीच. पुण्यामध्ये जी नदी वाहते ती नदी आहे की काय आहे हे मी सांगण्यापेक्षा आपणच ठरवून टाकावं. पण आज आवर्जून एक सांगतो की शेवटी विचारधारा महत्वाची असते. ही देशाची जी निवडणूक आहे ही विचारधाराची आणि एक आयडिओलॉजी निवडणूक आहे असं आपण गृहीत धरून त्या पद्धतीने चालतो आहे. देश पातळीची आयडिओलॉजी सिंघवी साहेब बोलून गेले. सन्मान्य आमचे नेते उल्हादादा नक्कीच सांगतील, त्यांचा दीर्घ अनुभव जो आहे. पण पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार आहे त्याला बीजेपीच्या नावावर की बीजेपीच्या चिन्हावर मत मागण्याचा मूलभूत अधिकार आहे का हो, हा प्रश्न मी पुणेकरांना आपल्या माध्यमातून विचारतो. तुम्हा सगळ्यांचे या पुण्याचे लाडके गिरीश बापट साहेब जे आमदारी होते, पालकमंत्री झाले, खासदारी होते, सगळ्या जातीपंथाच्या लोकांना घेऊन चालण्याची भूमिका वैचारिक ठेवण होती. 2007 मध्ये कोणी त्यांचं ऑफिस तोडलं हे पुनश्च पुणेकरांनी आठवण करून घ्यावं. नुसतं त्यांचंच नाही तोडलं, पक्षाचं सुद्धा ऑफिस कोणी तोडलं पुणेकरांनी विसरू नाही. कारण शेवटी हा काही भातुकलीचा खेळ नाही आहे. खासदार म्हणजे एका नगरसेवकची निवडणूक नाही आहे, ही निवडणूक देशाची आहे, आयडिओलॉजी आहे. आणि मग अशा याच्यामध्ये कुठल्या व्यक्तिमत्वाला मत दिल्यानंतर तो व्यक्तिमत्व त्या उच्च स्तरावर जाऊन कशा प्रकारची भूमिका मांडणार हा त्यातला महत्वाचा विषय आहे. त्यांचा विकासाचा विषय आपण महानगरपालिकेमध्ये महापौर असताना पाहिलाच आहे. पण आता देश पातळीवर समजा एक वैचारिक विचार मांडणार असाल तर त्यासाठी कुठलं व्यक्तिमत्व निवडलं पाहिजे. किमान एक अभ्यासू विचारवंत शहर पुन्हा, बाळ गंगाधर टिळकांचा वारसा असलेला पुणे, महात्मा ज्योतिबा फुले यांचा वारसा असलेला पुणे,
असा मोठा वैचारिक आणि सांस्कृतिक वारसा असला ना पुन्हा ह्या पुण्याचा प्रतिनिधी उद्या देश पातळीवर गेल्यानंतर ज्यावेळेस ते अनालिसिस होईल तर त्यावेळेस पुण्याच्या सतत विवेकबुद्धीने निवडलेला उमेदवार कोण याची तिथे नक्कीच चर्चा होईल आणि गिरीश बापट साहेबाला कोण रिप्लेस करताय तिथं हे जेव्हा पाहतील आणि मग तो इतिहास उकळून काढतील तर लोक आपल्याकडे मत मांडतील आणि म्हणून पुनश्च आपण सगळ्याला आठवण करून देतो की गिरीश बापट साहेबांच्या ऑफिस तोडणारे व्यक्ती कोण कशासाठी तोडलं होतं. गिरीश बापट साहेबांनी मोठा काय गुन्हा केला होता का त्यावेळेस की त्यांनी पक्ष सोडला होता त्यावेळेस किंवा पक्षाच्या विरोधात काही भूमिका घेतली होती का त्यांनी. मग पक्षाचं सुद्धा ऑफिस जुनं ऑफिस ना जुनं ऑफिस जुनं ऑफिस आणि ते जुनं ऑफिस जेव्हा बीजेपीचं तोडलं तर कुठल्या कुठल्या नेत्यांचे फोटो खाली जमिनीवर आपटले होते. त्यावेळेसच्या जून महिन्याचा 2007च्या जून महिन्याच्या फर्स्ट वीकच्या पेपरमध्ये बरेच रकाने लिहून आले होते. त्याचा सुद्धा पुण्याच्या लोकांना विसर पडू नये ते पुन्हा आठवण करा अशा प्रकारचे मत व्यक्त करतो. आणि ही देशाची निवडणूक आहे. आम्हा आता सगळ्यालाच माहिती आहे की माने साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की पत्रकारांचे सुद्धाही काही प्रमाणात कुटुंबाला म्हणा किंवा मग सर्व समथिंग हॅपनिंग होते. पण एक देश नागरिक म्हणून देशाचं नागरिक म्हणून कर्तव्याची भूमिका म्हणून कारण बाळ गंगाधरराव टिळकांनी त्यावेळेस भूमिका ब्रिटिश असतानाही वठवली न घाबरता महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा त्यावेळेस न घाबरता भूमिका वठवली. असं हे निडर निर्भय असलेलं ही पुणे आहे. त्या पुण्यातनं आम्हाला तशा प्रकारची पुनःप्रचिती अपेक्षित आहे. त्याला धुळेराशी अपेक्षित आहे आणि म्हणून आपण हा सगळा विषय जनतेपर्यंत न्यावा ही आपण विनंती करतो. आणि आता सन्मान्य उल्हास पवार साहेबांनी नाही दादा आपण दादा कसं आहे आपल्या मार्गदर्शनावर मी बरेचदा विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना काही विषय असला तर मी अजून आपल्याकडे येतच होतो आमदार होतो तरी आपण सुद्धा याच्यामध्ये 2 शब्द आम्हा सगळ्यांनी विनंती थांबते. आपले पत्रकारांचे मी आभार मानतो. कारण असं काय झालं की काँग्रेस हाऊसला पत्रकार परिषद होणार होती पण या ठिकाणी सुरू असताना त्यांनीच कळलं की मी या ठिकाणी येतो. आणि सुनील केदार हे जिल्हा परिषदेपासून विशेषतः त्यांचे वडील बाबा केदार हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि विदर्भातल्या सहकार्याचे खूप मोठे नेते होते आणि ती परंपरा यांनी चालवलेली आहे. आणि त्याची एक झलक म्हणजे दिग्गज 2 नेते भारतीय जनता पक्षाचे नागपूरला असताना जिल्हा परिषद, जिल्हा सहकारी बँक, जिल्हा बोर्ड, जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समित्या अतिशय तडफेने आणि अगदी अलीकडच्या काळात जिंकून आणलेले आहेत. आणि त्यांचा तो अनुभव विधान परिषद या ठिकाणी आणि विधान परिषद 52 वर्षानंतर म्हणजे अभिजित वंजारी 52 वर्षानंतर प्रथमच काँग्रेसला ती सीट मिळाली. तर त्यांचा हा सगळा अनुभव महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः पुणे शहराच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीला मिळावा म्हणून त्या तडफेने या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी आपली भूमिका अतिशय सुंदर या ठिकाणी मांडली, मान्यांनी मांडलेली आहे. मी अचानक सुद्धा सांगून आपण एवढा मोठा प्रतिसाद पत्रकार बंधूंनी दिला याबद्दल मी त्या खात्याचा मंत्री असताना ते विद्यापीठाचा कायदा सभागृहामध्ये एकमतानं मंजूर करून घेतला. त्यानंतर त्या क्रीडा विद्यापीठाचं जे मंडळ आपल्या तयार करतं कमिटी ती मी तयार केली, ती आम्ही मंजूर केली. वाईस चान्सलर करत असताना जो वाईस चान्सलर कुठलाही राजकीय व्यक्ती घेतला नाही. एक मिलिटरीचा
जनरल त्या ठिकाणी घेतात. दिलबाग सिंग, मी आपल्याला पूर्ण त्याचं डिटेल्स आपण नंबर देतात आपल्याला पाठवून देतो. मंत्रिमंडळानं ते मंजूर केलं आणि मुख्यमंत्र्याच्या सहीनिशी त्यावेळेसचे तत्कालीन गव्हर्नरकडे पाठवलं आम्ही. सन्मान्य त्यावेळेस कोश्यारी साहेब होते, त्याच्याबद्दल मी काय बोलावं, अख्खा महाराष्ट्र त्यांना जाणताय. ते त्याच्यावर तसेच बसले झाले. मीनवाईल आमचं सरकार बदललं आणि ते तसंच बंद करून ठेवलेलं आहे. पण हे करत असताना त्या विद्यापीठामध्ये इनिशियली जे कोर्सेस मंजूर करून घ्यायचे UGCकडनं ते मी मंजूर करून घेतले. या ठिकाणी असलेल्या ज्या ताई आपला सिम्बॉसिस पाहतात त्या माझ्या कमिटीवर होते बोर्डावर. त्याला वाटत नव्हतं की 2 महिन्यात मंजूर कसं होईल. म्हणजे UGCकडे काम केलं तर ते 2-2 वर्ष येत नाही. पण मी 2 महिन्यात मंजूर करून आणले. डिग्री कोर्सेस आणि ते आपल्याला डिप्लोमा कोर्सेस मंजुरी मिळाली. त्याचं भारत सरकारने त्या ठिकाणी गॅझेट काढलं, पण यांनी सुरू केले नाही. पण त्याचा उपयोग ह्या देशातल्या इतर राज्याने घेऊन टाकला. पण मी सांगतो, ह्या महाराष्ट्राला तो पहिला मान होता. प्रत्येक राज्यामध्ये स्पोर्ट्स अकॅडमी आहे, स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी नाही आहे. आणि देर इज अ वास्ट डिफरन्स बिटवीन द स्पोर्ट्स अकॅडमी अँड स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी. दिलीप वेंगसरकर साहेब आहे, देशाचे आपले कॅप्टन आले क्रिकेटचे, त्यांना विचारा. त्यांच्या मनापासून जेव्हा मी केलं तर ही हिमसेल्फ केम टू मी, स्वतःहून आले आणि मला सांगितलं, सुनील माझ्या मनातसुद्धा बरेच दिवसापासून हे होतं, पण ते तसंच होतं. पण त्याने तुम्ही त्याला रूप दिलं. पण मला म्हणायचं की ठीक आहे, सुनील केदारचा खूप राग असेल तुम्हाला तर ठीक आहे, त्याचं नाव नका लिहू. पण एकंदरीत राज्याच्या नवीन पिढीसाठी एक उपयोगी असलेला एक उपक्रम होता, त्याला तर करायला पाहिजे होता आपण. बरं, मी तो विदर्भात नाही केला, नागपूरला करू शकलो असतो, मी पुण्यात केला. किंवा हे तर पहा, महाराष्ट्रात काही होऊनच द्यायचं नाही, होऊ द्यायचं नाही. नुसत्या गप्पा मारायचा, ह्याचा आमदार पहा, त्याचा आमदार पहा, त्याला दम दे, याला दम दे, तुला पाहतो, तू काय करतो, तू कसा निवडून येतो. अरे आयला कसा निवडून येतो, ये नागपुरात मी सांगतो कसा निवडून येतो. मी काय म्हणतो, भूमिका सांगतो. हो, हे नागपुराला तर मी येतो 12 वाजता. काय लावतो हे लोकांना. ह्या लोकशाहीमध्ये लोकांची कॉलर पकडून होत नसते मागायची. लोकांच्या मनामध्ये जिव्हाळाने विश्वास निर्माण करायचा, ही लोकशाही असते त्या ठिकाणी. राज ठाकरे साहेबांना स्वप्न खूप पडत असतात आणि त्या स्वप्नाच्या भरात बोलत असतात. महानगरपालिकेत सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे, तर काल जे पाणी साठलेलं त्याच्यावर तुम्ही अजित पवारांना टार्गेट करता? नाही, मी सांगतो ना, 18 वर्षापासून ज्यांनी सत्ता त्यांनी तर बोललं पाहिजे. स्मार्ट सिटी, हे कुठली स्मार्ट सिटी? 1.5 तासात पाऊस पडला, जगाच्या रस्ते भरून गेले. अहो तुमचं ठीक आहे, तुम्ही ताफ्यात चालता म्हणून, पण जो सामान्य माणूस पायी चालतो, जो मोटरसायकल किंवा स्कूटीवर चालतो, त्याचं काय? ठीक आहे, तुमच्या गाड्यात एअर कंडिशन आहे, ढाळ ढाळ टाक टाक निघून जातात, पण कॉमन मॅनचं काय? त्याचा विचार करा ना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.